सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवार वाडा हटवण्याची मागणी काही विद्यार्थी संघटनांनी केली आहे। दुसरीकडे बोधचिन्हातील शनिवार वाड्याला हात लावू देणार नाही अशी भूमिका ब्राह्मण महासंघाने घेतली आहे। पगडीनंतर पुण्यात शनिवार वाड्यावर वाद। पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातील शनिवार वाडा हटवा। शनिवार वाडा हटवायला ब्राह्मण महासंघाचा विरोध। पुणेरी पगडीनंतर आता पुण्यात शनिवार वाड्यावरनं वाद निर्माण झालाय। पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातील शनिवार वाडा हटवा अशी मागणी काही विद्यार्थी संघटनांनी केली आहे। शनिवार वाडा जातीयवाद, बहुजन समाजावरील अन्याय, गुलामगिरीचं प्रतीक आहे म्हणून बोधचिन्हातनं शनिवार वाडा हटवा असा आरोप 11 विद्यार्थी संघटनांनी केलाय। सावित्रीबाई फुले यांचं शिक्षणातलं योगदान कोणी नाकारू शकत नाही। 50 वर्ष आयुष्यातले त्यांनी शिक्षणासाठी दिलेले आहेत आणि आपण पुणे विद्यापीठाचं ज्यावेळेस नामांतर केलं त्याचबरोबर नाव बदललं परंतु लोगो मात्र तसाच राहिला। या प्रतीकांमुळे तर आम्ही कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात आलेलो आहोत। तर आम्हाला वाटतं की या शिक्षणाबरोबरच एक कृतज्ञता म्हणून आणि त्यांचं शिक्षणासाठी अर्पण केलेलं जीवन म्हणून त्याबद्दलची कृतज्ञता आम्ही या प्रतीकांना, प्रतीक कुणासाठी प्रतीक असतीलच पण आमच्यासाठी ते आमच्या अस्मिताही आहेत आणि आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे। दुसरीकडे पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातील शनिवार वाड्यावरून ब्राह्मण महासंघही आक्रमक झालाय। बोधचिन्हातनं कुणालाही शनिवार वाडा हटवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका ब्राह्मण महासंघानं घेतली आहे। मूर्खपणाची मागणी ही सावित्रीबाई फुलेचं नाव विद्यापीठाला ठेवायला सुद्धा आम्ही कधी विरोध केला नव्हता, नव्हे त्याला पाठिंबा दिला होता। कारण जसं सावित्रीबाई फुले पुण्याचा मानबिंदू आहे तसं शनिवार वाडा देशाचा मानबिंदू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न ज्या वाड्यातून साम्राज्यात रूपांतर केलं गेलं, त्यांनी अटकेबार झेंडे लावले अशा वाड्याचं ज्याच्याकडे अख्खा देश मराठा साम्राज्याचं प्रतीक म्हणून बघतो अशी मागणी करणे शिवद्वेषी मागणी, शिवद्रोही मागणी असं आम्ही समजतो। आम्ही त्याचा निषेध करतो आणि महानगर पुणे विद्यापीठ असेल किंवा शासन असेल या मागण्याचा विचार करण्यासाठी मीटिंग जरी बोलवली तरी सुद्धा आम्ही त्याचा तीव्र निषेध करू आणि पुण्यात कधी घडलं नाही एवढं मोठं आंदोलन आम्ही करू। त्यामुळे सावित्रीबाईंचा फुलेचा पुतळाच नव्हे तर स्मारक व्हावा अशी आमची इच्छा आहे, पण शनिवार वाड्याला हात लावू देणार नाही हे नक्की। पुणेरी पगडीवरून विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात वाद निर्माण झाला होता। हा वाद ताजा असतानाच आता नव्या वादाला तोंड फुटल्यानं विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेतंय हेच पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे।